आणि रॅन्समवेअर व्हायरसचे हल्ले रोखण्यासाठी आता महाराष्ट्र सायबर विभागाने ही हेल्पलाईन सुरू केलेली आहे। या व्हायरसचा नायनाट करण्यासाठी सायबर पोलीस ठाण्यासह खासगी संगणक तज्ञांची मदत घेतली जाते। नाशिकमध्ये उभारण्यात आलेल्या हेल्पलाईनमध्ये 100 तज्ञांचं पथक रॅन्समवेअरचा हल्ला आणि त्यावरच्या उपाययोजनांसंदर्भात नेटिझन्सला मार्गदर्शन करतात। हे हेल्पलाईन सेंटर कसं आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर वैद्य यांनी। रॅन्समवेअरचा झालेला हल्ला आणि त्यापासून संगणक प्रणालींचं संरक्षण करण्यासाठी आता महाराष्ट्र सायबर पोलीस मदतीला आलेले आहेत। एक हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे। क्विक हिल या कंपनीची त्यासाठी मदतही घेण्यात आली आहे। राज्य सरकार आणि ही कंपनी या सगळ्यांच्या वतीनं हे हेल्पलाईनचं सेंटर सध्या कार्यरत आहे। ज्या ज्या लोकांच्या या संदर्भातल्या समस्या क्युरी येत आहेत त्यांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी, त्यांना सुरक्षेच्या उपाययोजना सांगण्यासाठी सध्या हे सगळे तज्ञ जे आहेत हे 24 तास कार्यरत आहेत। आता हा जो रॅन्समवेअरचा अटॅक झालेला आहे रिसेंटली, या अटॅकमध्ये जगभरातले भरपूर सारे कॉम्प्युटर्स हे इन्फेक्ट झालेले आहेत आणि याच्यात जो महत्वाचा डेटा असतो युजरचा, तो डेटा इन्क्रिप्ट होतो आणि तो यूज करायच्या लायकीचा राहत नाहीये आणि तो डेटा जर परत यूज करायचा असेल तर काहीतरी पे करावं लागतं कस्टमर्सला आणि याच्यामुळे काय होतं, खूप नुकसान होतं, कंपनीचं बिझनेसचा पण लॉस जास्त होतो। आणि आपल्या महाराष्ट्रात असं होतं की या पर्टिक्युलर रॅन्समवेअरची अवेअरनेस नाहीये, त्याच्यामुळे खूप लोक मिसगाईड होत होते। खूप लोकांना समजत नव्हतं की आम्ही काय केलं पाहिजे, काय स्टेप्स घेतल्या पाहिजे, माझा डेटा मी कसा वाचवू शकतो। तर याच्यासाठी स्टेट गव्हर्नमेंट बरोबर आम्ही टायअप करून हे एक हेल्पलाईन सुरू केलेली आहे। या हेल्पलाईनमध्ये बेसिकली कस्टमर जे कॉल करतात या कस्टमर्सला इन्फॉर्मेशन आणि अवेअरनेस देतो आम्ही। इन्फॉर्मेशनमध्ये हा रॅन्समवेअर काय करतो, हा रॅन्समवेअर तुमच्या मशीनवर येऊ नये त्यामुळे तुम्ही काय प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स घेतल्या पाहिजेत आणि जर रॅन्समवेअर आला तर तुमच्याकडे काय काय ऑप्शन्स आहेत हा रॅन्समवेअर ने जो डेटा इन्फेक्ट केला आहे तो डेटा डिक्रिप्ट करण्यासाठी। तर बेसिकली हा रॅन्समवेअर तुमच्या मशीनवर येऊ नये याच्यासाठी तुम्ही कुठल्याही सस्पिशियस ईमेलचे अटॅचमेंट असतात त्या अटॅचमेंट ओपन करू नका। जर तुमचा ईमेल कुठल्या ट्रस्टेड सोर्स कडून आला असेल तरच तो ईमेलचे अटॅचमेंट ओपन करा, अदरवाईज ओपन करू नका। ज्यावेळेस पण क्वेरी येतात त्यावेळेस आम्ही अगोदर अंडरस्टँड करून घेतो की कस्टमर्सची क्वेरी काय आहेत, कस्टमरचा पेन पॉइंट काय आहे, कस्टमरचा चॅलेंज काय आहे। काही भरपूर साऱ्या क्वेरी अशा येतात की कस्टमर्सला इन्फॉर्मेशन पाहिजे असते की माझं मशीन सिक्युअर आहे का, मी एक असं माझं काम चालतं इंटरनेटवर मी वगैरे काम करतो तर माझं मशीन सिक्युअर आहे का, असं एक कस्टमर्सला डाऊट असतात। तर आम्ही त्यांना सांगतो की ओके तुमचा अँटीव्हायरस प्रोटेक्टेड आहे का, तुमची ऑपरेटिंग सिस्टम जी आहे ती पॅच्ड आहे का, त्याच्यात लेटेस्ट अपडेट आहेत का, या जर गोष्टी असतील तर तुम्हाला घाबरायची काही गरज नाहीये। साधारणतः आज सकाळपासून आमच्याकडे एक 700 ते 750 कस्टमर्सनी कॉल केलेले आहेत। त्यांना बेसिकली इन्फॉर्मेशनच पाहिजे होती की माझं मशीन सिक्युअर आहे की नाहीये। तर आकडे असे सांगतात की 700 ते 750 कस्टमर आहेत जे आज तागायत आमच्या सेंटर्सला त्यांनी कॉल करून आमच्याकडून हेल्प घेतलेली आहे। मागच्या 24 तासात हो, सकाळी 8 वाजल्यापासून आतापर्यंत। किती दिवस हे सेंटर चालेल आणि हे आज आणि उद्यापर्यंत आम्ही हेल्पलाईन चालू ठेवणार आहोत। जर तशी रिक्वायरमेंट असेल की पुढे पण ते एक्सटेंड करायची तर ते आमची मॅनेजमेंट डिसिजन घेईल। मग आपण बघू शकतोय मागच्या 24 तासामध्ये जवळजवळ 750 तक्रारी या हेल्पलाईन सेंटरकडे आल्या आहेत ज्यांचं निराकरण करण्यात आलं आहे। रॅन्समवेअरचा हल्ला हा भारतासाठी चिंताजनक असला तरी याची झळ अजून महाराष्ट्राला जसं वाटतंय तेवढ्या मोठ्या प्रमाणावर बसलेली नाही सुदैवाने। असं असलं तरी सुद्धा जी काही पूर्वतयारी म्हटली पाहिजे सुरक्षेची ती घेण्यात येते। सायबर क्राईम पोलीस असतील किंवा क्विक हिलचं हे हेल्पलाईन सेंटर असेल, या सर्वांच्या एकत्रितपणाचा परिणाम म्हणून या संपूर्ण हल्ल्याला विरोध करण्यासाठी, त्याच्यापासून नेटिझन्सचं संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र जो आहे तो सज्ज झाला आहे। कॅमेरामन किरण कटारेसह सागर वैद्य, एबीपी माझा, नाशिक।